गाईज आता आपण फायनली पोहोचलोय कळव्याला आणि बघ सुरुवात आहे ना, पहिली ट्रिप होती ना. झोप झाले नाही काय नाही, सकाळी 4ला आलो आणि 8ला उठलो. हॅलो गाईज, गुड नाईट. कारण गाईज आता आपण व्लॉग शूट करतोय रात्री आज, कारण मी आत्ताच व्लॉग एक शूट केला आणि परत आता चालू करतो. कारण काय आता 12 वाजले, तर मी बोललो की आपला ट्रॅव्हल व्लॉग अजून अर्धा झालाय, अधुराच आहे, अजून पूर्ण झालेला आहे. तर मी बोललो की तो पण तुम्हाला शेअर करूया. मी आता 12:30 वाजले, तर मी बोललो की चला आपण नवीन दिवसाची सुरुवात व्लॉगनी करू. 12 वाजले म्हणजे नवीन दिवस सुरू होतो. मस्तपैकी आता काय आपण पोचलोय आणि आपले आता 4 1 2 3 तर 3 मित्रच आम्ही जागे आहेत आणि बाकी सर्व झोपलेत. बघा वर साईड इथं पण झोपलेत, अजून वर आहेत बाकी सर्व. इथं आपलं शिंदे साहेब आहे, शिंदे साहेब आपण झोपलाय. तर असे सर्व झोपलेत हळूहळू. बाकी सर्व स्लीपर शीटमध्ये आहेत, ते पण झोपलेले आहेत. आणि मीच एकटा जागा आहे आणि रितेश जागा आहे आणि हा अर्धा जागा आणि अर्धा झोपेत आहे आपला पृथ्वी. बघा हेडफोन टाकून गाणी ऐकतोय वन साईड. आता चला, मी पण काही थोडा वेळ फोन बघत बसलो, मज्जा आली. आणि आता आम्ही बघा हायवेला आहे मस्तपैकी, आपल्या गाडी चालल्यात हायवेला वन साईड. मज्जा येते काही आज. आणि वरून आहे ना काय बोलू, आपली थंडी पण नाही आज, जास्त कमी थंडी आहे. मी आता खूप खिडकी उघडली बघा, आणि आपली स्वेटर मधली पण चेन मी पूर्ण लावलेली नाही, उपरच ठेवले कारण थंडी एवढी लागत आहे. चेन लावलेली की गरम झालं मला, आता उघडून ठेवले मस्तपैकी. आता मी पण काही थोडी झोप घेतो फटाफट, कारण अजून 2-3 तास आहे आपल्याला पोचायला. तेवढ्यात आपली झोप होईल, परत घरी जाऊन झोपायचं आपल्याला, कारण आपण रात्री घरी पोचणार आहे. बघा याच वातावरणात गाईस मस्तपैकी थंड्या नॉर्मल थंड्या वातावरणात आहे. आता आपण काढूया मस्तपैकी मी तुम्हाला अपडेट देत राहतो, मी कुठं पोहोचलो काय पोहोचलो, तर मी जागा असलो तर. गाईज आता आपण फायनली पोहोचलोय कळव्याला आणि बघा आपली सर्व पोरं उतरले इथं हळूहळू. बघा सुटकेस आता भरून चालल्यात. कोल्हापूरहून आलंय, खायला घेतलंय बघा सुटकेसमध्ये. आणि इथं आपली पोरं जिग्नेश आणि हा लास्ट चेहरा प्रतीक, कुणाल, अजून तिकडे रितेश आणि आपला लास्ट वन साइड किंग, लास्ट पेळा बोल भाई वन साइड किंग. आणि तिकडे आपला तुषार भाई. आपला शेवटचा सफर आहे, आता आपण सगळे वेगळे होणार आहोत. नाही असं नाही बोलायचं काय, ही आपली सुरुवात आहे, सुरुवात. बरोबर ना, ही आपली सुरुवात आहे, प्रारंभ अस्तित्व प्रारंभ. काय बरोबर ना कुणाल, ही आपली सुरुवात आहे आणि कुणालची लास्ट ट्रिप तर ना भाई गाईज पहिलेच ट्रिपला बोलतो लास्ट ट्रिप आहे माझी. आणि आपला प्रतीक बघा राखी बांधतोय, प्रतीक आपली राखी बांधतोय. आणि पोरी तर अर्ध्या झोपेतच आहेत बघा अजून, आता रस्त्यात उभे पण झोपेतच आहेत ते पण. आणि साहिल आपला पीटी सर हे बघा एवढं होतो ना. चल बाय बोल भाई, ही आपली सुरुवात आहे ना, पहिली ट्रिप होती ना. काही आता पण कुलासारखा प्लॅन आहे. ओके येताना फोन करून करत होता चला चला, आता पण घरी जातो चला बाय. ब्लॉगला पण बाय करा, कुठे करतोय बस आतमध्ये. चला काय आता आपण पण आपली रिक्षात बसूया वन साइड. हे बघा आपल्या बॅगी साहिलने घेतल्यात आणि आपली मेन पिशवी ही आहे उषाची, तिला घेऊन जातो पहिले. बाय 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 बाय. तर काही आता आपण बसलोय बघा मस्तपैकी रिक्षामध्ये. मोबाईल पडेल नाही नाही पडणार का काका, टेन्शन नका घेऊ तुम्ही, प्रोफेशनल ब्लॉगर आहे मी. 4 वर्ष झाली ब्लॉग करतोय. बरोबर ना.
तर काय आता बघा आपला आला दिघा गाव. अरे सॉरी काय खबर विसरलो मी. दिघा गाव तर काय आपला आला आता बघा कळवा गावात. आणि झोपू मस्तपैकी घरी गेल्यावर वन साइड उठू. मग आपण 7 वाजता जिमला जायला. साहिल सोबत आज जिमला जाणार आहे आम्ही. अभी नेपाल जाएंगे. नेपाल अभी नेपाल जाएंगे. भक्ति खर्चा करेंगे. देख अभी गाइस अभी खुद पे बारी आई तो किडली बेचना पड़ेगा. खाने का काम नहीं, नेपाल जाने का बोल रहा है. क्या बोल रही है. कोल्हापूरला गेलतो. कोल्हापूर हा वारणा डेअरी हे नव्हते गेले हो. यांना काय माहिती वारणा धरण. आम्ही जाऊन आलो. ही लोक तिकडे फिरत राहिली कुठे लांब 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 लांब. आणि गाव आजूबाजूचं फिरायचं विसरले. वारणा नदी म्हणजे ते चांदोली धरण बोलतात. त्यांना वारणा नदी बोलतात. भाई तुम्ही स्नॅप बघ. सॉरी तू स्नॅपला आहेच नाही ना. साहिलला आली असेल माझी स्नॅप वारणा धरण. तो पण विचारला असेल. काय जरा बिझी होता ना ट्रिप मध्ये जास्तच. त्याला काय लक्षात नव्हतं राहत. गाइस आता आपण पोहोचलो इथं कारलँडला. गाइस फायनली पोहोचलोय बघा आता आपल्या एरियात आलोय. सर्व पोरं गेली आपापल्या घरी. आम्ही आलतो आपल्या कार्यालयात. किती 4 पोरी होत्या. साहिल आणि मी दोघं. एकाच रिक्षात आलो आम्ही 5 जण. मी गेली आता सर्व आपापल्या घरी. आणि आता आपण आलोय बघा जय मल्हार मित्रमंडळ आपली एरिया गाईज. चला आता मम्मी पण झोपली असेल. गाड उठवायला लागेल आता. चला मग आता भेटू आपण डायरेक्ट सकाळी उठल्यानंतर. गुड बाय गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग गाईज. गाय सकाळी आता झालेले आपली. आणि आता किती वाजले सांगू तुम्हाला 10:30. गाईज मम्मीने जबरदस्ती बघा कामाला पाठवलं पप्पांसोबत. काय झोप झाले नाही काय नाही. सकाळी 4ला आलो आणि 8ला उठलो. नाही बोललो तरी मम्मीने जबरदस्ती जा 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 लावलेला. मग आलो. आता काय घरात राहिलो असं मम्मी माझे कान एवढे खराब केले असते ना बोलून बोलून. एवढे ताणे मारले असते. आता आलं जातो आता सकाळी कामाला. झोप तर आले पण काय करू आता. मम्मी काय ऐकतच नव्हते. चला जातो आता पप्पांसोबत कामाला. अजून 3-4 दिवस आहे. 3-4 दिवस आहे. जेव्हापासून लागलं तेव्हापासून काहीच नसतं. 3-4 दिवसच काम आहे बोलत आहेत. अजून काही संपत नाही यांचं 3-4 दिवस. चला जातो आता फटाफट कामाला आणि लागतो बघ कामाला. आता आपली झालेली आहे रिसेस. आणि आता मी जेवण झोपलेलं आहे बघा. काय असंच पडलो आहे. आता झोपीन मी ताणून. कारण काय झोप खूप आले. ती झोप पूर्ण झालेली नाही. त्यामुळं काही डोळे पण माझे हात पूर्ण असे उघडत नाही. अर्ध्या झोपेतच काम पण करतो आहे मी. तर चला आता काही जास्त बोलत नाही. जेवलो भाजी चपाती खाल्ली आणि आता झोपतो वन साईड अर्धा तास. परत कामाला लागायचं. चला जायचं. भेटू आता आपण झोपल्यावर. तर काय आता 4:45 वाजलेत. तर आता 4:45 वाजलेत आणि अजून आपलं काम चालू आहे मस्तपैकी. जरा आता थोडं जरा बरं वाटतंय जरा तरी. एनर्जी स्टॅमिना नाही काय लय लो फील होत आहे. तर आता काही तिथून आम्ही फ्लाय आणायला चाललोय. तर तिथं फ्लायची गरज आहे आता. आणि तुम्हाला दाखवतो पण आता मी कुठं काम करतो. हे बघा इथं आज काम चालू आहे. आपल्या नाही दुसऱ्यांचा. इथे प्लास्टर करतायत बघा बाल्कनीला. तर चला जातो आता फटाफट. घेतो तिथून फ्लाय दाखवतो तुम्हाला आपलं काम कुठं चालू आहे. तिकडं बघा JCBचं काम चालू आहे वन साईड. सर्वीकडं काय ना काय नवीन काम चालू आहे. तर तिथं पाईपलाईन टाकल्यात सर्व. चला जातो आपला फ्लाय घेतो फटाफट. तसं तुम्हाला दाखवतो मग आपलं काम आज कुठं चालू आहे. बघा आता हे फ्लाय आणले आपण. हे पण अजून आणतायत. अजून आणायचे.
आणि तिकडे लावायचे आहेत बघा. मला दाखवतो तिकडे काय काम चालू आहे. थांबा, तर इथून रस्ता नाही बघा, मला दाखवलं आहे मध्येच मोठा दगड आहे. चला पहिले आणतो मी असं फटाफट बघा. तसे 3च आणलेत, चला आणतो अजून फटाफट. हे बघायचं आपलं इथं काम चालू आहे. तर ही बिल्डिंगची पाण्याची टाकी आहे, ते बनवत आहे पप्पा. ते बघा ते दिसतात प्लाय, सर्व आजूबाजूला असे प्लाय लावलेत. ते आता लावले जात पप्पांनी सर्व. आणि इथं पण काम चालू आहे, पण ते वेगळं आहे. हे बघा इथं अजून पप्पा लोक कामच करतायत. हे बघा ते बघतायत नवीन आहे. तर अजून असं पर्यंत पूर्ण लावणार. मी वर असं पूर्ण जोपर्यंत लोहा लावलाय ना त्यांनी, लोहावाल्यांनी केले तेवढं करणार ते. चला आता जातो मी पण खालती इथून. निघायचं आता माझा आहे ना, इथं माईक हरवलेला. म्हणजे शूट करता करता इथं कपड्याला लावतो ना, कपड्याला लावून चिमटा काढला आणि खिशात टाकलेला. आणि तो आपल्या इथं पडला आणि मी असा पुढं निघून गेलो इथून आत. मी बोललो माईक बघतोय, खिशात माईकच नाही. मग फायनली मग इथं भेटला 5-10 मिनटं शोधल्यावर. इथं काय हरवलं ना तर काय भेटतच नाही. एवढा कचरा आहे इथं, पूर्ण बिल्डिंगचा जो कचरा असतो सर्व इथं पडलेला. त्यामुळं नशीब माझं की भेटला. चला जातो आता, काय मी तुम्हाला सांगू नाही जास्त. भेटला, आपलं नशीब होता. तर जातो फटाफट खालती, लागतो कामाला. आता आम्ही सुटलो कामावरून आणि आता चाललो आहे आपल्या रिक्षा स्टँडवर. गाईज आता जो सीन आहे की बोलत आहेत की रिक्षा बंद आहे इथून. पप्पा पण 2-3 दिवस झाले इथून पूर्ण चालत चालल्यात असे बोलत आहेत. म्हणून आज संध्याकाळी आपण सुट्टी पण 5:30 वाजताच केले. तर आता चालत झालं गाईज, खूप लांब आहे, भयंकर लांब आहे. म्हणजे 2-3 किलोमीटर आहे वाटतं. तर खूप टाईम पण लागणार आहे. आणि काय ह्या अवस्थेत चालत झालं म्हणजे पूर्ण IIT कॅम्पसमधून खूप हार्ड आहे. बघू चला आता काय. इथं बस येतच नाही, बस बोलतं काय ते बस आणि रिक्षा येत एवढा कन्फ्यूज होतो आहे. तर रिक्षा इथून येतच नाही असं झालं आहे. आणि 2-3 दिवस नाही येणार, उद्या येणार आहे बोलतात. याच्या 2-3 दिवस अगोदर आपण कोल्हापूरला जाऊ तेव्हा पण बस नव्हते. तर चला जाऊ आता आपण चालत चालत फटाफट. आता IIT कॅम्पसच्या इथं आपला व्हेरिफिकेशन पण होईल. चला जातो आता फटाफट, चालत 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 चालत. गाईज गर्दी बघा, आता गर्दी बघा गाईज, बघा गर्दी बघा आता. गर्दी तर खूप गर्दी आहे इथं. हे बघा पोलीस लोकांनी बॅरिकेडिंग केले. त्या साईडला काय माहिती आहे बघा, एवढी मोठी लाईन लागली इथं वन साईड. फक्त कॅम्पसमध्ये हे बघा आपली पब्लिक झाले काहीच पुढे पण राहायचो भटकत राहायचं. हे बघा किती पब्लिक झाले वन साईड, काय माहिती काय. खूप गर्दी आहे आज. मग मी पण जातो पप्पा लोकांची भी गाडी. यांच्यामुळे आज आपल्या या बस बंद आहेत, रिक्षा. आणि इथून रिक्षा पासच नाही होते. काय सीन आहे काय माहिती. तर IIT मधील काही खूप दिवस झाले फंक्शन चालू आहेत. आणि आता काही दिवसांपूर्वी इथं हे पण आलता, पण रुचिका राठोड आणि निश्चय म्हणला इथं आलते. त्यांना इन्व्हिटेशन होता IIT कॅम्पसकडून. सुमित म्हणून काहीतरी इव्हेंट होता, त्यात ते रील्स मी बघितलेले तर त्यात होते यूट्यूबला. गर्दी खूप आहे. आणि बघा पब्लिक सर्व यात चाललं बघा आता टेम्पोमध्ये भरून वन साईड. चला जाऊ आता आपण पण इथून. आपल्याला अर्धा तास लागेल वाटतं तरी चालत जायला. चला जातो. आणि इथं पण बघा पूर्ण मैदानात काहीतरी फंक्शन आहे IIT मध्ये. इथं पण बघा तेवढी गर्दी, दोन्ही साईडला गर्दी आहे, तिकडच्या पण इकडच्या पण. लाईन बघा घ्यायचं, लाईन बघा पोरांची. सकाळी पण लाईन होती आणि आता पण लाईनच आहे, वन साईड लाईन आहे. काय सीन काय माहिती. खूप मोठा इव्हेंट चालू आहे इकडं, कोणता ते नाही माहिती आहे, आपल्याला खबर काढावी लागेल. बघा अजून तर इथपर्यंत लाईन आहे, इथपर्यंत. त्या पुढं अजून पब्लिक तिकडून येतच आहेत. फायनली आता वेळ आली आहे व्लॉग आपल्याला इथंच
एंड करायची. कारण गाईज आज आलो घरी आणि मस्तपैकी आंघोळ केली, जेवलो आणि आता गाईज खूप झोप आले. कारण जसं तुम्ही बघितलं असेल वगैरे की आपण जसंच आलो ट्रॅव्हलिंग आणि तसंच कामाला गेलो. तर चला आज जरा लवकर झोपू आपण. खूप झोप पण आले आणि या व्लॉगला करू आपण इथंच एंड. गाईज आज छोटासा सुंदरसा व्लॉग आपला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. गुड नाईट, गुड बाय अँड स्वीट ड्रीम गाईज.